न नमस्कार मित्रांनो. उपवास कोणा-कोणाला आहे रे भाऊ? कोणा-कोणाला आहे उपवास? तुला उपवास आहे? हां, मला पण आहे. तुला रे? मला पण आहे. असे प्रत्येक मित्रमंडळी हात वर करत असतात बरं का. आणि उपवास तर प्रत्येक घरी राहतो आणि प्रत्येक खेड्यागावातल्या लोकांपर्यंत उपवासात राहतात. कोणी जेवतात, कोणी उपवास पकडतात. पण काही ठिकाणी कंडिशन वेगळी आहे भावांनो. ती कशी? मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून भावांनो. तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसाल तर सबस्क्राईब करून घ्या ना रे भावांनो. कटकन बटन दाबा आणि बाजूचं जे घंटीचं बटन आहे, ते घंटीचं बटन दाबून बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. तर जय शिवराय भावांनो, तुम्हा सर्व मित्रपरिवारांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, अ, आमच्या ठिकाणी एक गोष्ट अशी घडायची लहानपणी. आई आम्हाला विचारायची, उपवास कोणा-कोणाला आहे रे?" शाळेत पण तसंच विचारायचे, "उपवास कोणा-कोणाला आहे?" तर सर म्हणायचे, "हात वरती करा." सर बोलायचे, "हात वरती करा." पोरं हात वरती करायचे. हे म्हणतो मला आहे, ते म्हणतो मला आहे. बरं का. तर कंडिशन अशी होती भावांनो. किस्सा असा घडला, की जेव्हा शिवरात्र होती आणि शाळेत मी नवीनच होतो. तर मुलं काय सांगायची, "दिलीप, ह्या शाळेमध्ये काय करतात, की सकाळी-सकाळी आपल्याला दूध देतात आणि 12-1 वाजता जेवण असतं." म्हणला, "बाबा एवढं दम कोणी धरावं?" तर पण मी चांगला बहादर पठ्ठ्या होतो. म्हणलं आपण दम धरायलाच पाहिजे. पण काही पोरांना दमच नव्हता निघत. फोडला ना पुडा आणि खाल्ली बिस्किटं कराकर, कराकर, कराकर. आणि मी म्हटलं, "अरे बाबा उपवास आहे ना रे." तर उपवास बाटला ना तुझा? तर मला काही मुलं म्हणायची, "भो दिलीप, माझा उपवास बाटू दे, काही पण होऊ दे. पण साबुदाण्याची खिचडी सर्वांनाच मिळणार आहे. हे तू लक्षात ठेवायला पाहिजे भावांनो." हे तू लक्षात ठेवायला पाहिजे दिलीप. मग त्यानंतर आम्ही बसलो जेवायला. जेवायला बसलो. मग खूप फराळ होतं, साबुदाणा होता. अ, काय म्हणते त्याला मोठा रताळू अ, आणि अंगूर सोबती म्हणजे अंगूर म्हणजे द्राक्ष. आमच्या इकडे अंगूर पण म्हणतात, कोणी द्राक्ष म्हणतात. हिंदीमधून त्याला अंगूरच म्हणतात. आणि आम्ही पण त्याला अंगूरच म्हणतो. द्राक्ष कोणी म्हणत नाही. द्राक्ष तिकडे नाशिकच्या भागामध्ये म्हणतात. तर असा किस्सा होता. मग पोरं फराळात झाल्यावर म्हणते, "पाय दिलीप, आम्ही बिस्किट झालं आम्ही बिस्किट खाल्ले, तरी तरी पण आम्हाला फराळ मिळालं." हे तू लक्षात ठेवायला पाहिजे दिलीप. मग मला हसू या गोष्टीचं येतं भावांनो. मग उपवास कापून साबुदाणा खाऊस तरच पकडायचा का? याचा आपण पण विचार करायला पाहिजे. हो, खावाच लागतो पोटापुरतं हो. मी तुमची थोडी मस्करी केली, पण आणखीन एक सेम कंडिशन तुम्हाला सांगतो भावांनो. शिवरात्र मला माहीत नव्हते हे काय असतं तर, पण मला माहीत झालं की ही शिवरात्र शिव-पार्वतीचा काहीतरी अ, अ, वरदान महादेवानी पार्वतीला दिले होते का काहीतरी? अ, अ, माता पार्वतीने महादेवाचे व्रत पकडले होते. म्हणजे उपवास पकडला होता. असं काहीतरी मला थोडक्यात ऐकायला मिळालं भावांनो. त्या शिव-पार्वतीची कथा मी जेव्हा ऐकली ती तेव्हा मला कळालं, की ही शिवरात्र असते. मग घरी म्हणतात, "की रे भाऊ तुला उपवास आहे का?" म्हणलं, "हो, मला उपवास आहे." "अ, मग तू रात्री उपवास पकडला का?"
मॅम रात्री हां, अ, हे तर आपल्याला माहीत असतं, की 12 वाजले म्हणून शिवरात्र लागली. मग 12 वाजता उपवास असतो. मॅम नाही बाबा मी खूप छोटा होतो, खूप छोटा होतो. तर मित्रमंडळी काय आपले घरचे मंडळी काय म्हणते मित्रमंडळी असेल, भाऊ असेल, "एक काम करायचं तू दिलपा, पळत-पळत जायचं ह्या शेतातून त्या शेतातून, तेव्हा तुझा उपवास हाती लागेल." मग मला पण हसू आलं लहानपणी. मग आपल्याला काय कळतं? मॅम मला घेऊन चाला शेतामध्ये. मग आजी म्हणते, "बाळा असं-असं आहे, असं-असं नाही ते असं-असं आहे." मग काय मी पण तेव्हापासून उपवास पकडायला लागलो. पण मला आहे ना, मी काय करायचो एकदा मंगळवारी शिवरात्र होती. मी खूप लहान होतो. आमच्या घरी वीटभट्टी थापणं चालू होती. वीटभट्टी तयार करणं चालू होती. तेव्हा किस्सा असा घडला, पोट भरून साबुदाणा खिचडी खाल्ली. मग नंतर काय संध्याकाळी पप्पांनी बाजार आणला, बाजार करून आणला. आम्ही तिकडे राहत होतो जुन्या घरी. जुन्या घरी राहत होतो, तर पप्पांनी बाजार करून आणला. भावाला एक आयटलॅस सायकल आणली. आयटलॅस सायकलीला लॉक आणला होता. 2002, 3, 4 ची गोष्ट आहे बरं का ही. तर आयटलास सायकल आणली. तर मग चिवडा आणला. मग आजी चिवडा देऊ लागली. अ, माझी बहीण म्हणते, "मला उपवास आहे." अ, मी पण म्हणतो, "मला उपवास आहे." पण मी म्हणलं, "भाऊ चला मग." चिवडा खाल्ला मी. मग मला घरचे म्हणते, "बाळा उपवास पकडायचा नाही का?" मग मी ती चिवडा सोडून बाजूला पळायला लागलो. "नाही," म्हणते, "बाळा काय?" आजी पण आहे. आजी आणि आई, काकू सगळ्या सांगायच्या, की "बाळा तू लहान आहे. देवाला मुलं हे लहान मुलं ही निष्पापच असतात आणि देवाला तुझा उपवास पावला." अशी माझे काकू म्हणायच्या, आई म्हणायची, आजी म्हणायची, सर्व म्हणायचे. पण काही लोकं मला चिडवायचे, उपवास बाटला तुझा, उपवास बाटला तुझा." मग मी आणखीन रडायचो. मग आई म्हणायची, "बाळा, देवाला प्रार्थना कर, तुझा उपवास पावेल." असा माझ्यासोबत हा घडलेला किस्सा होता भावांनो. तुमच्यासोबत असा घडलेला किस्सा आहे का महाशिवरात्रीचा? हे कमेंटमध्ये सांगा बरं का भावांनो. आणि हा व्हिडिओ गमतीदार आहे आणि यामध्ये भरभरून लहानपणीचा किस्सा आहे. तर हा व्हिडिओच्या माध्यमातून मी जो किस्सा सांगितलेला आहे, तो किस्सा कसा आवडला? तुम्ही तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा अ, आणि शेअर करा हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणीला. तर भेटूया. बाय बाय. राम राम. सर्व मित्रमंडळींना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष लक्ष शुभेच्छा. जय हिंद. हर हर महादेव. जय भोलेनाथ.